पहलवान तुमचे बोट दाखवा थोडं. बोट बघितली मी सगळी अशी वाकलेली बोट आहेत. अशी काय आहेत बोट ही सगळी? कुस्ती खेळताना मोडलेली कुठली कुठली मोडल्यात बोट? सगळीच एकही बोट उलट होते ते बोट. अरे उलट कुठलं होतंय? आपलं रेग्युलर होत नाही की राव आमचं. उलट होते. ईर्षेच्या कुस्त्या कोणाबर आहे कुस्त्या झाल्या सगळ्या पण महाराष्ट्रातल्या म्हणणार ते असं आहे त्यामुळे चुकलं. नाव सांगायचं. पहलवान तुम्ही कुस्त्या बघितल्या असशीला तर तुम्ही कॉमेंट्री केला असशीला. नाही कॉमेंट्री नाही पण मी या पैलवानांच्या सगळ्या कुस्त्या बघितल्या आहेत. महाराष्ट्रातली त्यावेळेची सगळी टॉपची पैलवानांच्या बरोबर कुस्ती केलेली आहे, जेणेकरून सिकंदर सुद्धा कुस्ती झालेली आहे. सदगीरवर झाली, सिकंदरवर झाली, माऊलीवर झाली, योगेश बोंबळे पाडलाय का त्यांना? माऊलीला पाडलाय, योगेश बोंबळे मला पाडले. हां सिकंदरला सिकंदरला एकदा पहिल्या स्टार्टला पास करून लावले, तिनं 2-3 वेळा पाडले. तर मंडळी आमचे मित्र दीपक पवार यांच्या घरी जेवायला आलो. पैलवान दीपक पवारांनी एक मैदान घेतलेलं आज कुस्ती हाच ध्यास आयोजित मैदान झालंय. अतिशय चांगलं मैदान झालं, कौतुक केलं पाहिजे. पहिल्यांदाच कुस्ती क्षेत्रामध्ये कोणतरी युट्यूबर मैदान घेतात आणि कौतुक केलं पाहिजे. आणि हे सगळे पैलवान मंडळी आहेत, आलेले आहेत आणि सर पण आहेत, पवार सर. रामदास पवार या ठिकाणी खूप कष्ट घेत आहेत आणि इकडं आमचे सगळे मित्रमंडळी आहेत कुस्ती क्षेत्रातले मान्यवर. दीपक पवार यांच्या घरी आलो आपण आणि पैलवानासाठी जेवण केलं. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कुस्ती मैदान झाल्यानंतर पैलवानाला जेवणाचा लय मोठा प्रॉब्लेम येतोय, कारण की हॉटेल वगैरे बंद होत्यात. तर हे सगळे पैलवान आहेत, जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तर चालू आहे पंगत.